की एक आम्ही प्रिझम घेतो. आता प्रिझम जो घेतला त्याचं मटेरियल काय असू शकतं? ग्लासमध्येच खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे प्रिझमचे प्रकार आहेत. तर एक प्रिझम घेतला तर याला मी काय म्हटलं होतं? प्रिझमचा बेस म्हटलं होतं आणि याला मी अँगल ऑफ प्रिझम म्हटलं. मग जर या प्रिझम वरती आम्ही जर हा अँगल ऑफ रे ऑफ इन्सिडेंट टाकला आणि मग आम्ही या पर्टिक्युलर सरफेसला जर इथे एक नॉर्मल ड्रॉ केली तर आम्ही याला म्हटलं की हा ओरिजिनल पाथ आहे. मग हा इकडे असा येणार, इथं परत हा परपेंडिक्युलर आहे, मग हा असा न जाता इकडे असा जाणार. बरोबर आहे. मग बघा सायंटिस्ट लोकांनी ज्या वेळेस हे सगळे रिलेशन्स वगैरे 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 सगळे बघितले, एन नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स केले, त्यावेळेस त्यांच्या काय लक्षात आलं रे? अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू I1 प्लस I2 मायनस येणारे बाळांना. मी आता ए म्यू मायनस 1 रिलेशन घेणार नाही, कारण मी खूप सारे एक्सपेरिमेंट करणार आहे म्हणल्यानंतर मी अँगल खूप छोटे ठेवणार आहे का? कुठले अँगल घेणार मी? पण आता ही कॉन्सेप्ट समजून सांगत असताना मी काय करणार आहे? तर मी एक जनरल उदाहरण घेणार आहे. ऍक्च्युअल मॅथमॅटिक्स किंवा पूर्ण रिलेशन तसं लावलं तर ती तसं नसतं बरं का. मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक मेथड वापरणार आहे, ते तुम्हाला आवडेल नक्की. आता एकदम 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 फालतू मेथड मी वापरणार आहे हे समजून सांगण्यासाठी. इमॅजिन करा बरोबर, हे काय मला माहित नाही, याचं फिजिक्स मला माहिती नाही, मला फक्त याचं मॅथ बघायचं. आता काय बघायचंय म्हणजे I1 काय आहे तर एक अँगल आहे, कुठला कसला मला माहितीये का? नाही. I2 अँगल, ए अँगल, कुठले कसले मला माहिती आहेत का? नाही. आता इमॅजिन करायचा, आता आपली फालतूगिरी चालू आहे, त्यातून काय समजून घेणार बघा तुम्ही. हा, I1 प्लस I2 मायनस ए म्हणजे तुमचं काय ठरलंय? डेल्टा. फिजिक्सला थोड्या वेळासाठी शांत झोपू द्या, आपण मॅथ वरती जाणार. आता मजा बघा, मी असं म्हटलं की या दोघांची बेरीज आहे म्हटलं 100. दोघांची बेरीज किती? 100. आणि ए माझा फिक्स आहे, समजा मी त्याला घेतला 50. ए किती आहे? तो फिक्स आहे, तो 50 घेतला. कारण थोड्या वेळासाठी मी म्हणलं ए काय असतो तर अँगल ऑफ प्रिझम असतो, आणि प्रिझम त्याचा काय अँगल बदलत राहणार आहे का प्रत्येक वेळेस? तर फिक्स बनवलं ना मटेरियल ना ते. प्रिझम घेतला एवढ्या अँगलचा, कितीचा घेतला? समजा 50चा घेतला. तसं ए आमचा अँगल फिक्स आहे आणि हे बदलत राहणार आहे. मग आता मला सांगा 100 मायनस 50 50. ठीक आहे. आता बघा, आता हे 100 करत असताना मी कसं केलं तर हे 80 आणि हे 20 नाही बघा. आता मी 100, आता जर मी हे 70 घेतलं तर ह्याला काय करावं लागेल? 30. बरोबर आहे का? बरोबर. आता इमॅजिन करा, मी याला 60 केलं तर हे किती होईल? मी याला 61 केलं तर हे बरोबर आहे, समजतंय. मग हे जर तुमच्या लक्षात आलं तर मला ही गोष्ट सांगायची समजून की ज्या वेळेस आपला सायंटिस्ट लोकांनी हा डेव्हिएशनचा एक्सपेरिमेंट केला, तो करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की या केसमध्ये हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आय, आता हा एक अँगल आहे, एक समजा तर हा वाय आहे ना दुसरा, आणि तुमचा डेव्हिएशन ह्या दोघांवर अवलंबून होता, एक्स आणि वाय वर. पण हा बदलला की हा ऑटोमॅटिकली बदलणार, एवढं तर कळतं आम्हाला. हा बदलला की हा सुद्धा बदल. मग सायंटिस्ट लोकांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केला त्यांनी काय केलं की आता नीट बघायचं, इकडून रे दाखवलाय म्हणजे हा आमचा मेन अँगल, हा तर कसा झाला रे कॉन्स्टंट. हा कोणाचा अँगल आहे? प्रिझमचा. मग आम्ही बदलू काय? फक्त रेचे डायरेक्शन एवढेच बदलू शकतो. अरे बॅटरी समजा भिंतीवरती बॅटरी मारली अशी बरोबर परपेंडिक्युलर, पण अशी केली की अँगल बदलतोच ना. मग आमचं पूर्ण लक्ष कशाकडे आलं? अँगल ऑफ इन्सिडेंस आहे. मग सायंटिस्ट लोकांनी एक प्रयोग केला की हा जो अँगल आहे ना हा कमी कमी करत गेले, वाढवत आले. लक्षात आलं का? मग अँगल कमी करत गेले, अँगल वाढवत आले. मग एक एक्झाम्पल घेतलं की समजा सुरुवातीला त्यांनी अँगल वाढवत नेला. आता समजा इमॅजिन करा की त्यांनी अँगल वाढवलाय, समजा त्यांनी हा अँगल वाढवला. मग हा अँगल वाढवला म्हटल्यानंतर हा रे असा जाणार होता समजा,
ठीक आहे. आणि मग तो तिकडे न जाता समजा त्याचं तो इकडे असा आला आणि समजा त्याचं काहीतरी डेव्हिएशन झालं. मग त्या लोकांनी काय केलं की अँगल ऑफ इन्सिडन्स हा इन्क्रीज करत गेले, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेले. मग अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला आणि कोणा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे कंटिन्यू असं हे करत गेले, इन्क्रीज करत गेले समजा, किंवा डिक्रीज करत कुठला तरी प्रयोग. मग त्यांच्या एक लक्षात आलं की तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स बदलला की तुमचा अँगल ऑफ डेव्हिएशन सुद्धा काय होत गेला, बदलत गेला. मग आता त्यांनी समजा एन नंबर ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स घेतले आणि त्याच्यानुसार एन नंबर ऑफ त्यांना काय मिळाले, अँगल ऑफ डेव्हिएशन भेटले. तर याच्यामध्ये हा फिक्स आहे आणि हाच बिचारा याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे ह्याच्यातला मेन कोण आहे, तुम्ही बघा ना की हा जसा बदलतो त्याच्यानुसार ह्याच्यानुसार हा बदलेल ना, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे का. मग कशावर काय अवलंबून आहे समजतं तुम्हाला, कशावर काय डिपेंड आहे हे अगोदर कळलं पाहिजे. मग हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर ज्या वेळेस सायंटिस्ट लोकांनी थेरॉटिकली किंवा सगळं म्हणजे एक्सपेरिमेंट आणि त्याचे ग्राफ्स ड्रॉ केले त्यावेळेस त्यांच्या एक लक्षात गोष्ट आली साधीच होती. ती म्हणजे कशी बघा, ज्यावेळेस सुरुवातीला त्यांनी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवायला चालू केलं त्यावेळेस त्यांचं डेव्हिएशन जो अँगल आहे तो कमी व्हायला चालू झाला. इमॅजिन करा, आपण ग्राफ वरती दाखवूया. हा एक्सपेरिमेंट नीट बरोबर मिळालं की समजा सुरुवातीला काहीतरी अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, काहीतरी समजा 30 डिग्री आहे, काहीतरी उदाहरण घेतलं आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्री काहीतरी घेतलं बरं का मी तुम्हाला कळावं. आणि एवढा असताना समजा इथं अँगल ऑफ डेव्हिएशन काहीतरी आहे, काय घ्यायचं ते घ्या, समजा 10 डिग्री 5 डिग्री काय द्यायचे. मग हा सुरुवातीला तुम्ही म्हणजे एक्सपेरिमेंट चालू करत असताना अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे तुमचा, 30 आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, 30 आहे. म्हणजे हा अँगल जो आहे समजा हा 30 आहे. आता हळूहळू तुम्ही काय करणार, वाढवणार. मग यांनी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवायला चालू केलं. अँगल ऑफ इन्सिडन्स जसा जसा वाढवायला सुरुवात केला तसं तुमचा अँगल ऑफ डेव्हिएशन कमी होत आलं. मग एक स्पेशल केस आली बघा, स्पेशल केस, की या केसमध्ये तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो अँगल ऑफ इमर्जन्स एवढा इक्वल झाला. त्याच्यानंतर परत तुम्ही अँगल वाढवायला चालू केलं की परत तुमचं डेव्हिएशन काय व्हायला चालू झालं, वाढायला चालू झालं. लक्षात आलं का मी काय बोलते, कळालं का. मग याचा अर्थ काय झाला तर तुम्ही बघा, एक इमॅजिन करा आता की हा तुमचा अँगल ऑफ कोण आहे, डेव्हिएशन. हा डेव्हिएशन समजा 15 डिग्री, एक उदाहरण घेतलं. मग 15 डिग्री कितीला भेटला, समजा आम्हाला 30 ला पण भेटला आणि समजा इथं आम्हाला 50 ला पण भेटले, उदाहरण. परत इथं आम्ही एक अँगल ऑफ डेव्हिएशन दाखवला, समजा हा समजा दाखवला आम्ही एक 10 डिग्री दाखवला. तर 10 डिग्री कितीला भेटला आम्हाला समजा, तर इथं मी म्हटलं 35 डिग्रीला पण भेटला आणि समजा आम्हाला 45 डिग्रीला पण भेटला, उदाहरण बोलतो फक्त. याचा अर्थ काय झाला तर प्रत्येक वेळी आम्हाला एक डेव्हिएशन अँगल मिळवताना अँगल ऑफ इन्सिडन्स किती होते, 2 होते. मी काय बोललो ते कळालं का. सेम अँगल ऑफ डेव्हिएशनची व्हॅल्यू किती वेळा भेटते आम्हाला, 2 वेळा, बरोबर आहे का. पण एका स्पेशल केसला बाळांनो आम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशनची व्हॅल्यू किती भेटते, फक्त आणि फक्त एकच भेटली. आणि त्या स्पेशल केसला आमचं डेव्हिएशन हे मिनिमम झालं होतं की नाही. आणि त्या केसला बाळांनो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ काय झाले होते, इमर्जन्स इक्वल होते. मग अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स जर इक्वल झाले आणि मग त्या केसमध्ये जर तुमच्या हे लक्षात आलं की हा तुमचा प्रिझम आहे, हा तुम्ही इन्सिडेंट रे केला, हा सरळ न जाता तुम्ही जर हा तुमच्या लक्षात आलं हा असा दाखवला, ही एक नॉर्मल आणि ही एक नॉर्मल घेतली तर तुमच्या लक्षात आलं असेल अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. आणि या स्पेशल केसला हा रिफ्रॅक्टेड जो रे आहे तो या बेसला कसा राहतो बाळांनो, पॅरलल राहतो. समजलं का. मग जर तुम्हाला हे डेव्हिएशन कसं असेल, हे डेव्हिएशन मिनिमम पाहिजे असेल तर तुमचा रिफ्रॅक्टेड रे बेसला कसा लागतो, पॅरलल. डेव्हिएशन हे मिनिमम असण्यासाठी, मिनिमम डेव्हिएशन जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुमचा रिफ्रॅक्टेड रे हा कसा असतो, पॅरलल. कुणाला पॅरलल असतो तर प्रिझमच्या बेसला पॅरलल असतो. समजते का.
आणि त्या स्पेशल केसमध्ये मग तुम्हाला कळालं असेल, त्या स्पेशल केसमध्ये तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ काय भेटतो, इमर्जन्स भेटतो. समजतं का मी काय म्हणतो? स्पेशल केस काय? मग मिनिमम डेव्हिएशन कधी पॉसिबल आहे, जेव्हा हा रे या बेसला कसा राहील. मग त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे अँगल कसे राहतील. समजतं मी काय बोलतो ते. आणि ही स्पेशल केस आहे, ती स्पेशल केस आपल्याला. बरं, दुसरी गोष्ट, प्रत्येक एका व्हॅल्यूला तुम्हाला इकडे व्हॅल्यू किती भेटतात, 2 भेटतात. पण मिनिमम डेव्हिएशनला व्हॅल्यू किती भेटते, एकच भेटते. असं का होतं? कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एका डेव्हिएशनला एक व्हॅल्यू भेटते अँगल ऑफ इन्सिडन्सी, तर दुसरी व्हॅल्यू काय असते, अँगल ऑफ इमर्जन्सी. पण मिनिमम डेव्हिएशनला काय होतं बाळांनो, तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स झालेले असतात. म्हणजे दोघांची व्हॅल्यू एकच आलेली असते. म्हणून ते तुमच्यासाठी होतं स्पेशल केस. मग जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स इक्वल असतील तेव्हा जे डेव्हिएशन होईल ते कसं असेल, मिनिमम असेल. त्याच्यापेक्षा तुमचा अँगल कधीच कमी नसणार आहे डेव्हिएशनचा, तो सगळ्यात कमी असेल. लक्षात राहील का? म्हणजे जेव्हा तुमचा रिफ्रॅक्टेड रे जर पॅरलल राहिला बेसला, तर तुमच्या लक्षात आलं की तो समजा इथे आलास, तर हा जो अँगल ऑफ डेव्हिएशन असेल हा कसा असेल, मिनिमम असेल. बाकी सगळ्या केसेसमध्ये अँगल ऑफ डेव्हिएशन कसा असेल, वेगळा असेल. पण नक्कीच याच्यापेक्षा तो जास्त असेल. समजतंय का? स्पेशल केस कळाली का? मग जर तुमचा इन्सिडेंट रे या इन्सिडेंट रेने कमीत कमी रस्ता बदलायचा असेल तर केस काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. कसे पाहिजे, तो ऑलवेज इक्वल पाहिजे. समजलं का? जसं नेबो म्हणला होता एकच अँगल असतो, तो काय म्हटला, बाकी सगळ्या केसमध्ये डेव्हिएशन साठी किती अँगल भेटतात, 2 भेटतात. पण मिनिमम डेव्हिएशन साठी मात्र एकच असतो. आणि तो कोण एवढा असतो, तर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स इक्वल असतात. आणि रिफ्रॅक्ट झालेला म्हणजे प्रिझमच्या आतमधला जो रे असतो तो बेसला कसा असतो, पॅरलल असतो. स्पेशल केस लक्षात राहील. आणि त्या स्पेशल केसमध्ये हे 2 अँगल कसे राहतील, इक्वल. तेव्हा ज्यावेळेस हा रस्ता बदलणार त्यावेळेस बदललेला जो रस्ता आहे तो कमीत कमी बदल झालेला असेल. बरोबर आहे का? समजलं का? म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही तिथं वाचलं काय, तुम्हाला समजलं काय, आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल याचं मॅथ्स कसं आहे, तर मॅथ ऑटोमॅटिकली तुमच्या एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. समजलं का? नक्की कळालं? मग जर एवढं जर कळालं असेल तर मिनिमम डेव्हिएशन एवढं पुरेसे आहे ना. मग मिनिमम डेव्हिएशनची स्पेशल केस काय कळाली की जनरली फॉर इच, बघा, जनरली फॉर अँगल ऑफ डेव्हिएशन आपल्याला अँगल किती भेटत होते, 2 प्रत्येक वेळेस. मग इथं मी म्हणलं 30 डिग्रीला जर आम्हाला 15 डिग्री एवढं डेव्हिएशन भेटलं तर 50 ला सुद्धा किती भेटलं म्हणलं, 15च भेटलं. मग 30 ला पण 15 आणि 50 ला पण 15. इथं इमॅजिन करा हे 40 आहे, उदाहरण घेतलं होतं का, असं नसतं ते. तुम्हाला प्रॉपर रिलेशन अँगल भेटत असं तुम्हाला समजावून मी असं बोलतोय. मग इथं बघा, इथं आपण घेतलं 30 ला पण 15 डिग्री, 50 ला पण 15 डिग्री. पण इथं मात्र 40 ला आम्ही घेतलं की समजा हे 40 ला घेतलं समजा 8 डिग्री, चालेल का? तर 8 डिग्री साठी अँगल किती भेटले, एकच, 40 डिग्री. पण बाकी सगळ्या केसेस मध्ये अँगल किती, 2 आहे. मग याच्यापेक्षा कमी अँगल आहे का डेव्हिएशनचा, नाही. मग मिनिमम डेव्हिएशन हे आम्हाला भेटतं ते एकाच अँगलला पॉसिबल असतं. मिनिमम डेव्हिएशन एकालाच पॉसिबल असतं. बाकी ऑर्डर डेव्हिएशन साठी अँगल किती असतात, 2 असतात. समजलं का?